सर्व बाबतीत आपण सत्यता तपासून त्या बाबतीत कारवाई करू. पण वेळ का लागतोय एवढं? तुम्ही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे, काय चर्चा झाली त्यांच्यासोबत? काय चर्चा झाली? मुख्यमंत्री साहेबांनी पीडित जे कुटुंब आहेत, या दुर्घटनेत जे पीडित कुटुंब आहेत त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामध्ये पालिका प्रशासन प्रत्येकही मृत व्यक्तीला 10 लाख रुपये, त्यानंतर ज्या अँटोनी ठेकेदाराचे हे कर्मचारी आहेत त्या अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत. सर्व मृत व्यक्तीच्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहे. महाराष्ट्र शासन 5 लाख रुपये प्रत्येकी देणार आहे. हा झाला माणुसकीचा भाग. परंतु सर्वप्रथम हे मायनिंग ज्यामुळं ही दुर्घटना घडली, ती दुर्घटना पुन्हा घडू नये शहरात, यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी हा जो कचऱ्याचा मोठा ढिगारा आहे तो लवकरात लवकर फास्ट कमीत कमी करावा आणि दुसरा एखादा प्रकल्प शहरात लवकर चालू करावा असे निर्देश दिले, जेणेकरून शहरात जो 1,500 टन कचरा रोज येतो तो एकाच ठिकाणी प्रोसेसिंग केला जातो. त्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट जर लावायची असेल संपूर्ण शहरात, अजून एक प्रकल्प गरजेचा आहे. त्याबाबत लवकरात लवकर आपण निर्णय घेऊन कार्य सुरू करावे असे साहेबांनी निर्देश. हा प्रकल्प फक्त आर्थिक मदत केली म्हणजे त्याला पाठीशी घालून कितपत येतो, त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? आम्ही पाठीशी घालत नाहीये. तुम्हाला जे आम्ही मदत करायची त्यांनी कबुली दाखवली ते सांगतोय. आणि जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन संपन त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी मागणी केली की या प्रकल्पावर आपण स्वतः लक्ष घालावे. जे काही चुकीच्या घटना जर घडत असतील या ठिकाणी तर त्यामध्ये लक्ष घालावे. एखादी समिती नेमावी आणि पारदर्शक पद्धतीने त्याची चौकशी करावी. त्या चौकशीतून जे सत्यता बाहेर येईल त्यानुसार योग्य ती व्यवस्थित कारवाई. महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कोणती कारवाई होणार का? कारण इथे जर अनधिकृत बिल्डिंग उभारली जात होती, हा जो विभाग ज्यांच्या अंडरमध्ये येतो त्यांच्यावरती कोणती कारवाई केली जाणार का? जी काही सत्यता बाहेर येईल आणि त्याला जे काही दोषी असतील त्यांच्यावर कधीपर्यंत ऑपरेशन सुरू राहील असं स्पष्ट आहे की ग्राउंड फ्लोअरला फक्त परवानगी असताना 2 मजले बांधलेले आहेत. तुम्ही म्हणताय की चौकशीत समोर आल्यानंतर सगळं करू, सगळे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, सगळं दिसतंय, तरी कारवाई का होत? आता पहिलं कर्तव्य काय आहे आपलं? पहिलं नागरिकांना बाहेर काढणं आहे. नागरिकांना पहिलं बाहेर काढू द्या. नागरिक एकदा त्यांच्या कुटुंबाला सोपवले गेले त्यानंतर ती प्रोसेस पुढची चालू होईल. आता कुणाची मानसिकता त्या दृष्टीने विचार करण्याची नाही. आता सर्वप्रथम नागरिकांना बाहेर काढणं. कधीपर्यंत सुरू होईल बचाव कार्य? रेस्क्यू टीम लोकांना बाहेर काढत आहे, मात्र प्रशासन तर त्याची कारवाई करू शकते. संजय कुलकर्णीला काय वाचवतात? वाचवत कुणालाच नाही. आता कारवाईतच आहेत सगळे. जेवढे अधिकारी आयुक्त साहेबांपासून तर सगळे सर्व कार्यवाहीमध्येच गुंतलेले आहेत. सर्वप्रथम हे जे पालक उभे आहेत त्यांच्या संवेदना आपण ओळखल्या पाहिजेत. कधीपर्यंत रेस्क्यू चालेल? त्यांचाच हा प्रश्न आहे की त्यांना कधी त्यांच्या आज आता शेवटचा फ्लोअरचं क्रशिंग चालू आहे. आज 5-6 वाजेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. हे सीसीटीव्ही अजून पुढे नाही आलं तुमच्या? सीसीटीव्हीचा DVR मालव्यामध्ये अडकला होता असं सांगण्यात आलं होतं. सापडलाय का काय पुढे झालंय आपण तर आता याबाबत मला माहिती नाहीये. आता जे 5-6 वाजेपर्यंत स्पष्ट चित्र होईल त्यानंतर मी माहिती देईन. ठीक आहे. ओके. सुवर्णा, खरं तर महापौरांनी महत्वाचे तर आपण बघितलं पिंपरीचे महापौर रवी लांडगे संवाद साधत होते माध्यमांशी आणि चौकशीनंतर कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आणि सोबतच आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या प्रकरणातले काही अपडेट सुद्धा तुम्हाला सांगतो. आत्ता ढिगाऱ्याखाली आणखी 3 जण अडकलेले दिसलेले आहेत आणि सध्या या तिघांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या क्षणाची अजून एक मोठी बातमी आपण बघतोय. मोशीच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प दुर्घटनेचे अजून एक अपडेट. ढिगाऱ्याखाली आणखी 3 जण अडकल्याचे आता दिसलेले आहेत आणि या तिघांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक शर्थीचा प्रयत्न करत आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. या ढिगाऱ्याखाली 3 जण आतापर्यंत अडकलेले दिसलेले आहेत आणि तिघांनाही बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता आपण बघितलं महापौर रवी लांडगे सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यावर लक्ष ठेवण्यात आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यात जे दोषी आढळतील त्या दोषींवर कारवाई करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ही दृश्य आपण बघतोय ड्रोनची ही दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य NDTV मराठीची. आणि कशा पद्धतीनं गेले अनेक तास हे शोधकार्य अविरतपणे सुरू आहे, युद्धपातळीवर हे शोधकार्य सुरू आहे हे दर्शवणारे ही दृश्य. अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. अजिंक्य. सौरभ, दूषित जी
कचरा डिपोमध्ये दुर्घटना घडली होती त्याला 70 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे आणि सतत या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जो कचऱ्याचा डेंजर आहे तो कमी केला जातोय. कचरा या डंपरमध्ये भरून ते बाहेर घेऊन गेला जातो. मात्र 3 मजल्याची बिल्डिंग होती आणि 3 मजल्याच्या बिल्डिंग मधून वरच्या बाजूने हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता 2 मजल्याचे स्लॅब देखील पेरण्यात आलेला आहे आणि ज्या ठिकाणी जे 8 व्यक्ती अडकलेले आहेत त्या ठिकाणी आता एनडीआरएफच्या टीमला पोहोचण्यात यश आल्याचं सांगितलं जातं आणि 3 व्यक्ती जे आता आढळलेले आहेत त्यांना लवकरात लवकर कशा प्रकारे बाहेर काढता येईल याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अडचण अशी येते की खालचा कचरा जो आहे ते काढल्यानंतर वरून आणखी कचरा जो आहे तो त्या ठिकाणी येतो. त्यामुळे असे सगळं काम जे आहे ते लांबत असल्याचं समजतं. मात्र आता ज्या ठिकाणी हे 8 जण अडकलेले आहेत त्या ठिकाणी एनडीआरएफच्या टीमला पोहोचण्यात यश आलेलं आहे. 3 लोक देखील आढळून आलेले आहेत. 8 पैकी 3 लोकांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती पालिका प्रशासन असेल किंवा एनडीआरएफ असेल यांच्याकडून देण्यात आलेली नाहीये. आता हा सगळा जे काम सुरू आहे ते काम सुरू असतानाच अनेक नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत. नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळतोय. खरं तर 4 दिवस या घटनेला झाले आहेत. त्यामुळे अडकलेली लोक सुखरूप बाहेर निघावी यासाठी एनडीआरएफची टीम जी आहे ती शर्थीचे प्रयत्न करते. मी दाखवतो हे सगळे जे बाजूला उभे राहिलेले आहेत हे सगळे अडकलेल्या लोकांचे नातेवाईक आहेत. हे नातेवाईक गेल्या 4 दिवसांपासून इथेच थांबून आहेत. त्यांच्या घरातील व्यक्ती या दुर्घटनेत अडकल्यामुळे चिंतित आहेत आणि कधीपर्यंत हे बाहेर या व्यक्तींना काढलं जातंय अशा आशेने या ठिकाणी थांबलेले आहेत. खरं तर आता पिंपरी चिंचवडचे महापौर यांनी सांगितलेलं आहे की संध्याकाळपर्यंत हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होईल आणि या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांना मदत देखील केली जाईल अशा प्रकारचं सांगितले. मात्र जे 8 लोक अडकलेली आहेत त्या 8 लोकांची नेमकी परिस्थिती काय आहे, त्यांची प्रकृती कशी आहे याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती आलेली नाहीये. त्यांच्याशी संपर्क देखील होऊ शकलेला नाहीये. 3 लोक अडकलेले आहेत. मात्र त्यांच्या अवतीभोवती आणि अंगावर मोठ्या प्रमाणात मलबा आहे, कचरा पडलेला आहे असे देखील सांगितले जाते आणि हे जे सगळं कचरा आणि राडारोडा त्यांच्या अवतीभोवती आणि अंगावर पडलेला आहे ते देखील. अजिंक्य, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद. दरम्यान मोशी दुर्घटनेत कोणता नेता जबाबदार आहे हे लवकरच समोर आणू. या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं रोहित पवार म्हणतात. कर्मचाऱ्यांना मुद्दाम बाहेर काढलं जात नाहीये आणि याला एक नेता जबाबदार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कोण अधिकारी जबाबदार आहे, कोण नेता जबाबदार आहे हे सगळं आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढणार आहोत. पण दुर्दैव असं तुम्हाला माहीत असेल की काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये एक वसाहत अशी होती ज्याच्यात गरिबाची घरं होती, गरिबाच्या छोट्या छोट्या कंपन्या होत्या, फॅक्टऱ्या होत्या. ते साफ करण्यासाठी एका रात्रीत तिथं 50 पेक्षा जास्त JCB नाही तर मोठ्या मशीन पोकलान आणले होते. मग गरिबावर अन्याय करण्यासाठी, ती जमीन हडपण्यासाठी, त्यातून आर्थिक फायदा करण्यासाठी एका रात्रीत तुम्ही 50 मशीन जर टाकत असाल आणि दुसऱ्या बाजूला 8 लोक त्या कचऱ्याच्या खाली अडकलेले असताना सुद्धा तुम्ही 4-5 मशीनच तिथे लावत असाल तर याच्यावरनं जाणून येतं की तिथे त्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुद्दामून विलंब केला जातोय, ताकद लावली जात नाही. यात प्रशासन जबाबदार आहे, एक नेता जबाबदार आहे. त्यामुळे हा जो दुजाभाव केला जातो, एखादी जमीन साफ करायला 50 मशीन आणि गरिबाचा जीव वाचवण्यासाठी तिथं कुठंच मशीन नाही तर ताकद लावली जात नाही. अक्षरशः अशी चर्चा आहे की 8 लोकांची जी बॉडी खाली अडकलेली आहे ती दुर्दैवाने कुजायला सुरू झालेली आहे. जर ते वारले असतील तर, आणि त्यांचं अशी संभावना आहे की त्याच्यातलं कुणीही जिवंत नसेल. आणि याच्यात मग कोण कोण जबाबदार आहे त्यांना मात्र त्या ठिकाणी कमिशनरांपासून जे इतर सर्व लोक आहेत, नेते आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. तर मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प दुर्घटनेबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. महापालिकेनंच कबूल केलाय की दुर्घटनाग्रस्त 3 मजली इमारतीत फक्त तळमजल्याचीच परवानगी होती. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही मंजुरी नव्हती. तरीही तिथे कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूम बिनदिक्कत सुरू होत्या. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे पर्यावरण विभागानं 26 जुलैला अर्ज केला
आणि बांधकाम विभागानं पाहणी न करता दुसऱ्याच दिवशी पूर्णत्वाचा दाखला दिला. परवानगी नसताना हे मजले उभे राहिले कसे? कामगारांना आत काम करण्याची परवानगी दिली कोणी? याची आता चौकशी होणं गरजेचं आहे. तर पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील महापालिका इमारत कोसळून 70 तास उलटून गेलेत आणि या बेकायदेशीर बांधकामाबाबत जेव्हा पत्रकारांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे आणि उलट पत्रकारांवरच संताप व्यक्त केलाय. सध्या फक्त बचाव कार्य महत्वाचं आहे आणि चौकशी नंतर होईल असं सांगत आयुक्तांनी हा विषय टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय. आपण बघतोय मोशी इमारती दुर्घटनेला 70 तास उलटून गेलेत आणि तरीही प्रश्न विचारताच आयुक्तांनी मात्र टाळाटाळ केलेली आहे. त्यामध्ये आता हे सगळं चौकशी मी सांगितलंय ना, मी चौकशी करणार त्याच्यामध्ये येईल. आता संदर्भात नाही पाहिजे. आता फक्त रेस्क्यू ऑपरेशन बद्दल काय असेल तो विचार. सर हे गंभीर आहे ना सर, पहिला आणि दुसरा मजला चौकशी करणार म्हणून मी सांगितलं ना, चौकशी करणार मी म्हटलंय ना मी.